त्याच्या मागे सगळी येडी झाली. कसं कसं चलो आम्ही चाललोय बाहेर फिरायला. सो त्याची आज पहिल्यांदा व्हिडिओ चालू होण्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका, म्हणजे दरवेळेस नवीन व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती लगेच नोटिफिकेशन येईल. चला मग. गुड मॉर्निंग गाय. सकाळचे 6 वाजलेले आहे आणि गाडी आल्यानंतर सर्वात आधी आम्ही तिची पूजा करून घेतो आहे, कारण आपली 2 दिवसाची लांबची ट्रिप असणार आहे. आपला प्रवास चांगला होण्यासाठी आपण पहिले गाडीची पूजा करून घेऊ. चला मग. वहिनींनी आता घेतलेलं आहे पूजा करायला. ओवाळा ना पहिले. जी हाय करा. हाय करा ना. करा की असं असं करा. हा बस बाबा असं करा. चलो फिरायला. मी घरी राहू का? हा चावा मग नीट जा. हॅलो. सो सगळेजण रेडी आहे. आता सगळेजण आम्ही बसू आणि मग निघू. इथे डिस्कस चालू आहे कसं कुठून जायचं. तर आम्ही सगळेजण तयार आहे. आजी बाबा पण आहेत. हॅलो. म्हणतात घाटवर घ्या ना डायरेक्ट मी गाडी चालवायला. असं साधी नाही चालवत. मजा आहे बाबा बाबांची. चला. गणपती बाप्पा एकविरा माता की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला फिरायला. हॅलो. टपावर बसवले असते. लोकांनी पण विचार केला असता कोणाची ट्रिप चालली एवढी सकाळी सकाळी. सकाळचे 6 वाजता आम्ही निघलोय. पहिलं दर्शन आम्ही घेतोय. फिरायचं. आम्ही आता वरती नाही जाणार, आम्हाला लेट होईल, त्यामुळे इथंच पायथ्याशी दर्शन घेऊन रिटर्न जाणार आहे. चलो. मला एकविरा माते की जय. घ्या तुम्ही पण दर्शन आता सकाळी सकाळी मस्तपैकी. आई एकविरेचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही आता आलोय वाघजाई देवीला. ज्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे तिथं जात जात आम्हाला जे काही दर्शन होईल देवाचं ते आम्ही करत जाणार आहे. सो चला तुम्हाला सगळं काही देवा ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. चलो. तोंड बघायचं पारुसा. मग तू बोल. हां सांग कुठं आलो आपण. भाई बोलो जी. ओ भाई. भाई नहीं बोल रहे. आपके भाई नहीं बोल रहे. चुका काढण्यात पुढे आहे ना आम्ही. मंदिरात आल्यावर शांतता ठेवावी. आजी घंटा. काय म्हणतात. काय भारी आहे ना. चला चलने का डरने का नहीं. लागू दे यांच्या माग. ये 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 यू. काहीच नाही. येऊ नको अण्णा. याच्या मागे सगळी येडी झाली. काहीच बघायला नव्हतं. मुगेच बडा बोलवलंय. डोंगर कडा इकडे इथं. हा कुठून रेल्वे जाती इकडे. जरा माहिती घेत जा. लोणावळ्याचा बोगदा तिथून रेल्वे जाते. ज्यावेळेस जर समज एखाद्या टायमिंगला जर रेल्वे कंट्रोल नाही झाली तर ते वरती जो रूट केलाय का तिच्यावर रेल्वे नेतात. ती कंट्रोल करतात तिला. ओके समजलं. शिकलाय आमचा पोरगा काहीतरी. भात खायला नसतात शाळेत. कसं करतोय तो खरंच. तो तुम्हाला ओळखतोय हो. तुम
नाहीये काहीच खायला. इथंच थांब. चला बाबा पटापट, अजून खूप पल्ला काटायचा आहे. इथंच टाइमपास होतोय. वहिनी कशा आहात? कुकू. कसं कसं आता झोपतोय कोंबडा बरोबर. सॉरी कोंबडी. हा यांना माहिती कुठं जायचं तर. हा टुरिस्ट. मग चष्मा पाहिजे होता. चलो. अर्धवट टुरिस्ट आहे का आमचा, काही सांगत नाही माहिती होती. कोणता मठ? रतनगिरी महाराजांचा. अर्धवट. महाराज वारलेच ते. मी आलते तेव्हा जिवंत होते. समाधी केली त्यांनी पाण्यामध्ये. कोणत्या पाण्यात? आता 2-4 वर्षापूर्वी वारले. कोणत्या पाण्यात? तिकडं पाणी येते. अरे म्हणजे मामा काय करते? हे काय उगले असं म्हणत होते आजी. तर या रिकाम्या म्हणतात त्यांना की गहू उगलाय. हा आजी म्हणते तू कापत बस, तोपर्यंत मी माझ्या नातूचा टेम्पो घेऊन येते. असं तर आगाऊ आहे बोलायला. लई पडती आहे. अँटिक पीस है वो, अँटिक. खट आजी मज्जा केली. मज्जा. बाबा काय म्हटले? काय? गहू कापशान तर निहाले जागा नाही ना. रोडचं काम चालू नाही तर बैलगाडा आहे म्हणा, झोपला की चला. ते बाया बी काम करायला तिकडे. चला चला पुढे चला. चला कुठे? हे माकड. किती भारी आहेत. किती छोट पिल्लू आहे. ये रे. ए घे चल. हे घे. हे घे चल. हो पप्पा तेव्हा का ते काय डायरेक्ट डेंजर आहे. नाव घेतो का? नाव घेता माझ्या पोराचं. असं आहे ते. ते पुढे आला बघ इकडे बाहेर. इकडे. बस दिसतायत बाई. ते तोंडात किती भरून ठेवलंय. ए आजी उभा काढत बस म्हणाव. उतर खाली. ए खाली उतर. उतर खाली. ए सोड. काय आले ते मग त्याला. ए चपटी दाल नको तिची. आगाऊ. आजी तुम्हाला ओळखलं बरोबर त्यांनी. ते जीव आहे का म्हणे. ते दात दाखवतोय ना पण तेव्हा. मला काय तो त्यांचा पास आहे तो म्हणतो हा करतोय तो. हा त्यांच्यावर ध्यान ठेवते. हॅलो. झालं. आला आला. अरे भांडू नका. ए घरी. ए खेळत आहे मस्त त्यांचे. काय डुच्चे भरलेत काय माहिती तोंडात एवढे. खायचं सोडलं ना. तुम्हाला दिन ते खायला. नाही त्याने डुच्च भरून ठेवलाय तोंडात.
ते भरलंय ते तोंडामध्ये. का उडवताय? हे एक दुसरं वानर, ते तिसरं वानर, दुसरं वानर, हे बरोबर आहे. Aggressive असतात ते. तुमच्या जातीतले तुम्हालाच माहिती कसे असतात, तर तुमच्यासारखेच येते म्हणजे. तेच मी म्हटलं त्यांच्यातलंच येते. घ्यायचं पाळून. कसं बिलगलं तिथे पोटले काय भारी आवय पोटले बिलगले पोटले तर काय खायला भेटते पण त्यांना. ठाई ठाईचं सांगतात ते ठाई ठाई मग काय बसतो मस्त आहे कसं इकडनं भिंतीवरतून दिसतील ते आपल्याला. कमाला बहिणी शिवाडी ते काय कमाला वा रे वा वरती बघ, वरती बघ, वरती. मम्मी म्हणन घरात रोज माकडं बघते ना, आता इथं काय बघू. गगनगिरी महाराजांचा मठ बघायला खूपच चांगला आहे, पण तिथे मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही दाखवू शकलो नाही. थोडंफार जेवढं शूट करता आलं तेवढं केलं आणि आता पुढे निघालोय पुढच्या जर्नीला. सो चलो. लागली भूक. सकाळच्या 6ला घरातून निघलोय, नाश्ता नाही केला, काहीच नाही केला. 6ला घरात नाही निघलोय पण उठलोय 3 वाजता बरं का. त्यामुळे खूप भूक लागली आता. भूक लागली. चला पहिल्यांदा नाश्ता करू, पेट पूजा, काम पूजा. अलिबागला पोहोचलोय आम्ही आता. पेट पूजा आता काय करायला भेटलीच नाही, आता करतो बाबा. कोळीवाडा आहे, या जाऊला खायला. व्हेज आणि नॉन व्हेज एवढीच क्वांटिटी आहे का? अलिबागला पोचल्यावरती आम्हाला जेवणासाठी काही नवीन चांगलं छानसं हॉटेल काही दिसलं नाही. शेवटी आम्हाला समुद्राच्या बाजूला जे छोटे छोटे स्टॉल आहेत घरगुती जेवणाचे, तिथंच आम्ही जेवण करतोय. जेवणाचं म्हणाल तर ओके होतं. चांगलं लागतंय का? मग जेवण झाल्यानंतर फायनली आम्ही बीचवरती आलोय. हा आहे अलिबागचा बीच. दूरपर्यंत तुम्हाला दिसत असेल तर बोटीच आहे आणि असं पाण्यामध्ये बसून किंवा साईडला वाळूमध्ये असं खेळण्यासारखं हा एरिया नाही आहे असं नाही की इथे नाही आहे, पण तिथे खूप गर्दी राहते आणि पाणी पण स्वच्छ नाही आहे, त्यामुळे इथे बसण्याची इच्छाच होत नाही. त्यामुळे तुम्ही जर विचारत असाल तर नागाव बीच किंवा काशीद बीचची चॉईस करू शकता. या बीचपेक्षा ते बेटरच आहे. हां, जर तुम्हाला बोटिंगमध्ये बसून किल्ला बघायचा आहे पाण्यातला तर तुम्ही अलिबागच्या बीचला येऊ शकता. दादा, कोणता किल्ला आहे? कुलाबा. चला. बोटीत बसण्यासाठी तर चाललोच होतो, पण साईडला लोकांनी हॉटेलमध्ये छान छान मस्त अशी गाणी लावली होती, तर वहिनी नाचत होत्या. पण वहिनीची स्टेप चुकली म्हणून आजी त्यांना सांगत होती की तसं नाही असं नाच म्हणून. मी तर लाईफमध्ये पहिल्यांदा आजीला नाचताना पाहिलं आहे. आजी मस्त नाचता खरंच. चला मग जाऊ द्या, पुढे निघूया. आणि त्यासोबत पप्पांनीसुद्धा खूप आनंद घेतलेला आहे या ट्रिपचा. सो आम्ही पण नाचणार होतो, पण ऊन खूप तापले. देवदेव तर कधी पण करतील. आता हे बीचवरचं आनंद तर पुन्हा घेता येणार नाही त्यांना, म्हणून आम्ही पहिल्यांदा त्यांना बीचवरती चांगलं, नंतर देवदेव करू. जिला आमच्या समुद्रावरती येऊन लय भारी वाटतंय. आता आम्ही भरलोय बोटिंग करायला. आली 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 आली. जिने त्यांच्या लाईफमध्ये आजपर्यंत समुद्र पाहिला नव्हता, त्यामुळे आम्ही ठरवलंच होतं की आजीला समुद्रावरती घेऊन जायचं. आणि आजीने खूप खूप एन्जॉय केलं या ट्रिपला. गेलं पाणी. गणपती तयारी करतोय. घाण पाणी पण ठीक आहे. आता काय अरे गणपतीचा लवकर. खेचू नका, थांब चले इकडं आणि
वॉचिंग. रोज बोला. काय नाही करायचं तुम्ही घाबरती कशाला आहे? 100ला हे एवढं? अरे बापरे, चांगलं आहे की मग. त्याचा तुम्ही दूध पालाल तसा तुमच्या जवळ येईल तो. असं फिरायच्या अवसर ते पण फिरत नाही. मम्मी काय जिंगाला आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेक्स्ट पार्टसुद्धा जरूर बघा.